एक महत्त्वाची बातमी दिल्लीहून समोर येते। देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। महायुतीच्या महत्त्वाच्या बैठकीआधी फडणवीस आणि दादांची बैठक होतीये। तटकरेंच्या घरी फडणवीस आणि अजित पवारांची बैठक होतीये। शिंदे प्रवासात आहेत तर फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये गुफ्तगू सुरू असल्याचं कळतंय। शिंदे मुंबईहून दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत आणि याच वेळेस देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये आता मात्र चर्चा सुरू आहे। सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। अजित पवारांसोबत ते यावेळेस बैठक घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे। महायुतीच्या बैठकीआधी फडणवीस आणि अजित पवारांची ही महत्त्वाची बैठक। नेमकं या बैठकीचं कारण काय हे स्पष्ट झालेलं नाही। अजित पवार दुपारी 12 वाजताच दिल्लीत पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस काही वेळापूर्वी दिल्लीत पोहोचले। त्यांनी भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आणि त्यानंतर थेट सुनील तटकरेंच्या निवासस्थानी ते पोहोचलेत आणि इथं अजित पवारांची भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आलेले आहेत। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट दिल्लीहून जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण बघतोय एकनाथ शिंदे हे मुंबई टू दिल्ली असा प्रवास करतायत, प्रवासात आहेत आणि इथं मात्र दादा आणि देवेंद्र फडणवीसांची भेट होतीये, बैठक होतीये। काय या चर्चेचं कारण आहे? मुख्यमंत्री यांची बैठक सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही प्रमुख नेत्यांची बैठक मागच्या काही मिनिटांपासून सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अद्यापपर्यंत दिल्लीमध्ये पोहोचलेले नाहीयेत। ते साधारणतः 8:45 पर्यंत दिल्लीमध्ये पोहोचतील, पण ते प्रवासात असताना या दोन्ही महत्वाच्या नेत्यांमध्ये सुरू असलेली खलबत अत्यंत महत्वाची मानली जातात। देवेंद्र फडणवीस सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान दिल्लीमध्ये पोहोचले। त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी जे आहेत ते भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर थेट ते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवार यांच्यासोबत चर्चा करतात। अजित पवार आज दुपारपासूनच दिल्लीमध्ये आहेत आणि त्या दोन्ही नेत्यांची भेट खूप महत्वाची मानली जाते। स्नेहल, यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा हा आहे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर किंवा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री जो असेल त्याला पाठिंबा दर्शवलेला होता। एकनाथ शिंदे यांनी जरी काल पाठिंबा दर्शवलेला असला तरी 2 दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पाठिंबा दर्शवलेला होता। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री पक्षानं पाठिंबा दर्शवलेला होता। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर मुख्यमंत्री या पदासमोर होणाऱ्या बैठकीपूर्वी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। बिलकुल प्रमोद, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून या बैठकी संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या या महत्त्वाच्या बातमीसाठी। तर आपण बघतोय शिंदे प्रवासात आहेत। फडणवीस आणि दादांमध्ये मात्र खलबत्ता सुरू झालेली आहे। तर सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दिल्लीत ही बैठक होती आहे। या बैठकीचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, परंतु आज रात्री महायुतीची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि त्याआधी आपण बघतोय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची चर्चा सुरू झाली आहे।